नको नको, आपण कोणीतरी बाहेर फिरायला जाऊया. आपण इथं देवळात विचारूया. ठीक आहे. केवढं मोठं ग्रंथालय. पुस्तकं किती. हे बघा आपल्या शाळेतले मोठे जण पुस्तक वाचत बसले. चला आपण त्यांना विचारूया. हे त्यांना कोणते येत असतील रे? काय माहिती, आपण त्यांनाच विचारूया का? आपण पहिल्यांदा कोणाला बोलवायचं? आपण पहिल्यांदा देवांग काकाला बोलवूया. दादा तू कोणते येत आहेस? तू कोणते पुस्तक वाचलेस? श्रीनिवास रामानुजन यांचे पुस्तक वाचलेले आहे. त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगतोस? नक्की. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 1887 रोजी त्यांच्या आई कोमल नामल यांच्या पोटी झाला. लहानपणापासूनच त्यांना गणिताची खूप आवड होती. लहानपणापासूनच त्यांना गणिताची आवड होती. प्राथमिक शिक्षणासाठी त्यांनी टाउन हाय ही शाळा घेतली. पुढे मोठे झाल्यानंतर त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यातही त्यांचं मत रमत होतं. त्यामुळे पुढे आईवडिलांच्या सल्ल्यामुळे ते इंग्लंडला जायचं ठरवलं. इंग्लंडचे प्रसिद्ध गणिती D.H. हार्डी यांच्यासोबत मिळून त्यांनी अनेक नवनवीन प्रयोगाने शोध लिहिले, उत्तरं काढली. परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे त्यांची तब्येत खूपच खालावली होती. त्यामुळे 27 मार्च 1919 रोजी ते पुन्हा भारतात आले. भारतात आल्यावरही त्यांची तब्येत आणखी खालावली. त्यामुळे 29 एप्रिल 1930 रोजी त्यांचं दुःखद निधन झालं. परंतु त्यांनी आपल्या जीवनातला शेवटचा शोध लावला, तो मॉक थिटा. या मॉक थिटाच्या आधारे एखाद्या कॅन्सर झालेल्या व्यक्तीला किती औषध उपचार करायचा हे ठरवलं जातं. याचं विश्लेषण करण्यासाठी भारतीय संशोधकांना तब्बल 83 वर्ष लागली. म्हणजे 2002 मध्ये याचं विश्लेषण झालं. असे रामानुजन आपल्या पिढीपेक्षा 83 वर्ष पुढे जात होती असं म्हणायला हरकत. वा, किती सुंदर कथा आहे. पण गणिता संबंधित काही पुस्तके आहेत का आपल्या ग्रंथालयात? आपल्या ग्रंथालयात गणिता संबंधित खूप पुस्तके आहेत, ते तुम्ही वाचू शकता. हो, आम्ही